होमर या तज्ज्ञाच्या नंतर आपण दुसरा तज्ज्ञ समजून घेणार आहोत, तो म्हणजे थेल्स ऑफ मिलेटस. इसवी सन पूर्व 7वे शतक या कालावधीत थेल्स ऑफ मिलेटस हा ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला. तो तत्वज्ञ व प्रवासी आणि व्यापारी म्हणून ओळखला गेला. भूमितीय प्रमेयाचा शोध थेल्स ऑफ मिलेटस याने लावला. सध्याला आपण त्रिकोणमिती ही संकल्पना अभ्यासतो. तुम्हाला प्रॅक्टिकलमध्येही हिचा भाग येणार आहे. तर ती संकल्पना प्रामुख्याने या मिलेटसने मांडलेली दिसून येते. पृथ्वीचे मोजमाप करणारा हा पहिला भूगोलतज्ञ म्हणून ओळखला जातो. थेल्स ऑफ मिलेटस याच्या मते पृथ्वी ही तबकडीसारखी आहे आणि ती पाण्यावर तरंगते असं त्याचं मत होतं. सूर्यग्रहण यांचा अभ्यास हा देखील त्याने केलेला होता. इसवी सन पूर्व 5 मे 585 रोजी सूर्यग्रहण याची आगाऊ सूचना त्याने दिलेली होती. त्याने नाईल नदीचा अभ्यास केलेला होता. नाईल नदीच्या अभ्यासावरून संचयन कार्यामुळे त्रिभुज प्रदेश तयार होतो हे त्याने स्पष्ट केले. त्याचबरोबर नद्यांनी वाहून आणलेला गाळ त्याचे थरावर थर साचल्यानंतर किती दिवस झाले असावेत याचा अंदाज घेऊन आपल्याला त्या ठिकाणाच्या प्रदेशाचे वय काढता येते. हा वय शोधण्याचा प्रयत्न त्याने केला. गाळाच्या संचयनावरून त्याने पृथ्वीचं वय शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्रुटीयुक्त होतं. मात्र हा संशोधनाचा शास्त्रीय दृष्टिकोन त्याने मांडलेला दिसून येतो. म्हणूनच थेल्स ऑफ मिलेटस याचं हे योगदान महत्त्वाचं ठरतं. थेल्स ऑफ मिलेटस यानंतर आपण दुसरे तज्ज्ञ अभ्यासणार आहोत, ते म्हणजे अनेक्झिमेंडर. थेल्सचाच हा समकालीन विचारवंत होता. त्याचा महत्त्वपूर्ण शोध म्हणजे नोमान नावाचं हे उपकरण. खाली स्लाईडमध्ये दगडाच्या कोरीव शिल्पामध्ये हे नोमान यंत्र लावलेलं दिसून येत आहे. हे उपकरण म्हणजे एक खांब आहे. त्याच्या पडणाऱ्या सावलीच्या आधारे सूर्याचे स्थान निश्चित करता येते. मध्य दुपारी या खांबाची सावली सर्वात लहान पडे त्यावेळी उत्तर व दक्षिण दिशा निश्चित केली जाई. यावरूनच रेखावृत्त ठरते. म्हणजेच अनेक्झिमेंडर यांनी रेखावृत्त ही संकल्पना त्या काळात मांडलेली दिसून येते. अनेक्झिमेंडरचं महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे त्याने त्या काळात माहीत असलेल्या प्रदेशाचा म्हणजे जगाचा सगळ्यात पहिला नकाशा बनविला. जो काही नकाशा त्यांनी बनवला होता त्यामध्ये ग्रीस हा मध्यभागी ठेवला होता आणि त्या नकाशाचा आकार गोलाकार केलेला होता व त्या नकाशामध्ये पृथ्वी सभोवती सर्व बाजूंनी पाणी आहे हे त्या नकाशात त्याने नोंद केलं होतं. त्याला गणिती भूगोलाचा जनक म्हणून ओळखलं जातं. ऋतुचक्र संकल्पना ही त्याने मांडलेली होती. मात्र ऋतुचक्र का होतं हे स्पष्ट करण्यास तो असमर्थ होता. अनेक्झिमेंडरचा महत्त्वपूर्ण शोध हा लक्षात ठेवण्यासारखा आहे, तो म्हणजे नोमान नावाचं यंत्र की ज्याने सूर्याचं स्थान निश्चित करता येतं. आपल्याकडे दिल्लीमध्ये आणि तसंच जयपूरमध्ये जंतर मंतर आहे. या ठिकाणी खगोलीय ओपन अशी वेधशाळा आहे. या खगोलीय शाळेमध्ये अनेक्झिमेंडरने जे नोमान नावाचे यंत्र तयार केलं होतं त्या यंत्राची प्रतिकृती आपल्याला पाहावयास मिळते. अनेक्झिमेंडर नंतर आपण दुसरा ग्रीक तज्ज्ञ अभ्यासणार आहोत, तो म्हणजे हिकेटस. हिकेटस हा मूळचा मिलेटसचा रहिवासी होता. त्या काळात मिलेटस ही एक मोठी बाजारपेठ होती. अनेक विविध ठिकाणचे प्रवासी हे त्या ठिकाणी एकत्र येत असत. अशा विविध प्रवाशांकडून त्याने माहिती गोळा केलेली होती. या माहितीच्या आधारे पृथ्वीचे वर्णन म्हणून त्याने ग्रंथ तयार केला होता. ग्रीकांना ज्ञात असणारं त्या काळातलं जग म्हणजेच इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जे काही जग त्यांना माहीत होतं ते जग या ग्रंथामध्ये त्याने लिखित स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये त्याने इजिप्त, डॅन्यूबचे खोरे, आर्मानिया व काळा समुद्र यांचे वर्णन केले.
त्याच्या ग्रंथाचे दोन भाग आढळून येतात. एका भागात त्याने युरोपियन देशांचे वर्णन केलेले आहे, तर दुसऱ्या भागामध्ये आशियाई व आफ्रिकन देशांचा वृत्तांत दिलेला आहे. त्याने बनवलेल्या जगाचा नकाशा यावर अलेक्झांडर याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्याने कॅस्पियन समुद्र, पर्शियन गल्फ या दरम्यानच्या प्रदेशाला मीडिया हे नाव दिलं. स्लाइडमध्ये त्याने बनवलेला नकाशा हा देखील समजतोय. यामध्ये लिबिया, युरोप, आशिया अशा विविध भागांचे वर्णन हे त्या ठिकाणी केलेले दिसून येत आहे. नद्या दाखवलेल्या आहेत, भूमध्य समुद्र, काळा समुद्र हा देखील स्पष्ट केलेला दिसून येतो. यानंतर आपण प्लूटो या तज्ज्ञाचं तत्वज्ञान हे समजून घेणार आहोत. या भूगोलतज्ज्ञाने निगमनकारक पद्धती हा अभ्यासाच्या पद्धतीचा उपयोग केलेला दिसून येतो. सामान्याकडून विशेषाकडे या पद्धतीने अभ्यास केला जातो. म्हणजे सर्वसामान्य जी गोष्ट माहीत आहे, उदाहरणार्थ समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होते, हा सर्वसामान्य नियम आहे. मात्र एखाद्या विशिष्ट प्रदेशात हवेचे हे तापमान कसे कमी होत जाते हे विशिष्ट प्रदेशाकडचे पाहणे किंवा अभ्यास करणे, ह्या पद्धतीला सामान्याकडून विशेषाकडे जाणे ही पद्धत असे म्हणतात. भूगोल विचारांवर या विचाराचा निगमन पद्धतीचा आपल्याला प्रभाव पडलेला दिसून येतो. हा पहिला असा भूगोलतज्ञ आहे की ज्याने पृथ्वी घनगोल आहे हे ठामपणे मांडलं. यापूर्वीचे जे काही ग्रीक विचारवंत होते त्यांनी पृथ्वी ही तबकडीसारखी आहे अशा पद्धतीचे विचार हे स्पष्ट केलेले होते. मात्र त्याने काही चुकीची संकल्पना सांगितली, ती म्हणजे पृथ्वी सभोवती इतर ग्रह वर्तुळाकार कक्षेत फिरतात असं त्याने मांडलेलं दिसून येतं. प्लूटोच्याच समकालीन असणारा दुसरा तज्ज्ञ, महत्त्वपूर्ण तज्ज्ञ आहे, तो म्हणजे अरिस्टॉटल. कोणताही सिद्धांत निरीक्षण व प्रयोग यांनी सिद्ध झाला पाहिजे असा वैज्ञानिक दृष्टिकोन अरिस्टॉटल या तज्ज्ञाने मांडला. शास्त्रीय विश्लेषणाचे हे मूलभूत तत्व त्याने जगात सर्वत्र प्रसिद्ध केले. पॅराडिगम ही संकल्पनाही अरिस्टॉटल याच्याच विचाराची देण आहे. एखाद्या विचाराचा प्रभाव तत्कालीन विविध तज्ज्ञांवर पडतो व सर्वजण त्या विचारप्रणालीनुसार विचार करतात. याची तात्विक संरचनेचा प्रभाव हा भूगोलतज्ञांवर पुढील शेकडो वर्षे राहिला. पृथ्वी घनगोल आहे असे मत प्लेटोनंतर अरिस्टॉटलनेही तसेच मांडले. अरिस्टॉटल याचं महत्त्वपूर्ण योगदान हे भूगोलाच्या दृष्टिकोनातून आहे. ते म्हणजे अक्षवृत्तानुसार पृथ्वीवरील वसाहतीत कशी विविधता आढळते हे त्याने स्पष्ट केलं. पृथ्वीचे मानवी वसाहतीनुसार त्याने 3 विभागात वर्णन केले. 1. विषुववृत्ता शेजारील अनिवासी क्षेत्र. 2. ध्रुवीय निर्जन वसाहती क्षेत्र. 3. या दरम्यानचे वसाहतीस योग्य असे क्षेत्र. आत्ता देखील विषुववृत्तीय अरण्यांच्या प्रदेशात आपल्याला मानवी वसाहतींची कमतरता दिसून येते, तर ध्रुवीय प्रदेशात खूपच कमी तापमानामुळे आपल्याला तेथे देखील वसाहती क्षेत्र कमी असलेलं दिसून येतं. अरिस्टॉटल यांच्या नंतर हेरोडोटस या तज्ज्ञाचा आपण अभ्यास करूयात. हेरोडोटस या तज्ज्ञाचा कालावधी आहे इसवी पूर्व 484 ते 425. हेरोडोटस याच्या मते इतिहास आणि भूगोल हे परस्परावलंबी असे विषय आहेत. भूगोलाचा अभ्यास इतिहासाशिवाय व इतिहासाचा अभ्यास भूगोलाशिवाय होऊ शकत नाही असे त्याने त्या काळात मांडलेले दिसून येते. त्याने इटली ते काळा समुद्र असा प्रवास केला होता आणि या प्रवासावर आधारित लिखाणही केलेले होते. सुसा व बॅबिलोन या शहरात त्याने वास्तव्य केलेले होते. नाईलचा त्रिभुज प्रदेश हा गाळाच्या संचयनाने तयार झालेला आहे असं त्याने स्पष्ट केलं. हा त्रिभुज प्रदेश पुढे पुढे सरकत असल्यामुळे नवीन बंदरांची निर्मिती होते आणि जुनी बंदरे ही सध्याची अंतर्गत बंदरे आहेत असं त्याने स्पष्ट केलं.
त्याने जगाची 3 भागात विभागणी केली. 1 आशिया, 2 युरोप व 3 लिबिया. जगाचे 3 खंडात विभागणी करणारा हा पहिला तज्ज्ञ आहे. नाईल, युरोपातील डॉन व डॅन्यूब यांचा उल्लेखही त्याने केलेला होता. आशिया खंडाचे पर्शियन साम्राज्याचे त्याला ज्ञान होते. या साम्राज्याचे त्याला 12 भाग माहीत होते. याच साम्राज्याच्या दक्षिणेस जंगली पशूंचा भाग आहे असेही त्याने नोंद केले. हेरोडोटस याने काही चुकीच्या संकल्पना मांडल्या की ज्यांचा प्रभाव दीर्घकाळ यानंतर जन्मास आलेल्या विविध शास्त्रज्ञांवर पडला होता. त्या संकल्पना म्हणजे काय, तर युरोपचे क्षेत्रफळ आफ्रिका व आशिया एवढे त्याने दाखवले होते. नाईलचा उगम हा बिबियाच्या पश्चिमेस झाला आहे असं त्याने मांडलं होतं. ईस्टर नदी युरोपातून काळ्या समुद्रात जाऊन मिळते असे त्यांनी नोंद केली होती. आणि सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायनाबाबतही त्याने चुकीच्या संकल्पना मांडल्या होत्या. याखेरीज काळ्या समुद्राची लांबी व रुंदी याबाबतही चुकीच्या संकल्पना त्याने मांडलेल्या होत्या. हेरोडोटस या तज्ज्ञाच्या नंतर आपण अलेक्झांडर दी ग्रेट या तज्ज्ञाचा अभ्यास करणार आहोत. अलेक्झांडर दी ग्रेट हा अरिस्टॉटल या ग्रीक तत्ववेत्तेचा शिष्य होता. त्याचा कालखंड इसवी सन पूर्व 4थे शतक होता. वयाच्या 20व्या वर्षी तो मेसोडेनियाचा राजा बनला. युरोप, आशिया, आफ्रिका या विस्तृत भागावर ग्रीक साम्राज्य त्याने प्रस्थापित केले. राज्य विस्ताराबरोबर इतर प्रदेशातील माहिती मिळवणे हे त्याच्या मोहिमेंचे एक उद्दिष्ट बनले होते. अलेक्झांडरच्या या विस्तृत मोहिमांचा उपयोग ऐतिहासिक व प्रादेशिक भूगोलाच्या विकासासाठी झाला. त्याच्या पूर्व व दक्षिणेकडील विजयामुळे ग्रीकांच्या साम्राज्य विस्तारात भर पडली. याखेरीज त्या भागाचे सखोल ज्ञान ग्रीकांना झाले. मग असा या अलेक्झांडरने तुर्कस्तान, डॅन्यूबचे खोरे, इजिप्त, लिबिया, पर्शिया, कॅस्पियनचा किनारा, अफगाणिस्तान, काबूल, कंदहार हे विविध प्रदेश त्याने जिंकले होते. हे प्रदेश जिंकल्यानंतर त्याने खैबर खिंडीतून सिंधूच्या खोऱ्यात पंजाबपर्यंत तो आला होता. पुढे त्याच्या सैनिकांमध्ये झालेल्या विरोधामुळे त्याला माघारी फिरावं लागलं. मायदेशी जात असताना इसवी सन पूर्व 323 मध्ये तो वाटेतच मरण पावला. मात्र भूगोलाच्या दृष्टिकोनातून त्याने जे विस्तृत मोहिमा केल्या यामुळे विविध ठिकाणची भौगोलिक माहिती ही प्रदीर्घ कालखंडापर्यंत त्यांना प्राप्त झाली.